नागपूरच्या महामेट्रोकडून लॉस्ट अँड फाउंड सेलची स्थापना, वर्षभरामध्ये 450 वस्तू प्रवाशांना परत केल्या. विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्यांकडून विमानतळाच्या कामकाजाचा आढावा, सिडको आणि अदानी मार्फत सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा आढावा. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3,600 कोटी मंजूर. वनस ते चांदणी चौक 2A आणि रामवाडी ते वाघोली 2B उन्नत मार्गाच्या निर्माणासाठी निधी. ठाण्यातील मोघरपाडा मेट्रो कारशेडला हायकोर्टाचा हिरवा कंदील. मेट्रो हा समाज उपयोगी आणि बहुउद्देशीय प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प असल्याने त्याला विरोध करणं योग्य नाही, हायकोर्टाचे निरीक्षण. भिवंडीवाडा महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात काँग्रेसचं आंदोलन. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशर्मीची झाडं लावत सरकारचा निषेध. डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांना त्रास. लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये आजीला कचऱ्यात फेकल्याप्रकरणी नातवावर कारवाई. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नातवाला अखेर 3 दिवसांनी अटक. 50हून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी केली कारवाई. परभणीच्या धनुबाई प्लॉट परिसरामध्ये राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकच्या घरातील टीव्हीमध्ये साप आढळला. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सर्पमित्रांच्या मदतीनं सापाचं रेस्क्यू ऑपरेशन. वसईतील सनसिटी घास रोडवर अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार नाल्यात कोसळली. चालक काचा फोडून वेळीच बाहेर आल्यानं जीव वाचला. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या धावत्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा अपघात. तुषार देशमाने या ITIमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा डावा हात फ्रॅक्चर. नातेवाईकांचा चालक आणि वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.